नमस्कार मैत्रिणींनो, माझे नाव चांदणी आणि तुमच्या सर्वांचा चांदणी बुटीकमध्ये मी स्वागत करत आहे। आज तुम्हाला मी इथे 39 साईजचा डायग्राम दाखवत आहे पोर्टकचा। तर आपण आता तुम्हाला इथे मी दाखवते। हा इथे मी डायग्राम तयार केलेला आहे। आता ह्यात काय काय कसा बदल केला ते बघा। गळा उंची जास्त असल्यामुळे मी इथनं 2 इंच घेतलेला आहे। बॅकचा गळा त्यांचा मोठा आहे, 2 इंच घेतलेला आहे। इथे नेहमी पद्धतीने 3 इंच घेतलेला आहे। शोल्डरचा पॉईंट जिथनं येतोय तिथनं खाली त्यांचा मुंडा मी 6चा घेतलेला आहे आणि त्याच पद्धतीने 6चा मुंडा घेतल्यानंतर आलेल्या पॉईंटला छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच अधिक 1 इंच ह्या टक्ससाठी आपण घेतलेला आहे। त्यामुळे टोटल त्यांची 9.5 छातीचा चौथा भाग आहे, अधिक 2 इंच आणि अधिक 1 इंच म्हणजे 13.5 हे माप भरला जाते। ते टोटल मी इथनं हे टाकलेलं आहे। हे बघा 13.5 ते माप टाकल्यानंतर मुंड्याचा काटकोन आणि गळ्याचा काटकोन तयार केलेला आहे। गळा उंची त्यांची 6 आहे, अर्धा इंच वाढून 6.5 घेतलेला आहे। त्यांना खालच्या साईडला पसरट गळा पाहिजे, त्यामुळं इथे 3 इंच घेतलेला आहे। गळ्याचा आकार आणि मुंड्याचा आकार दिलेला आहे। पॉईंटपासून वरच्या साईडला तिरकं 1 इंचावर जाऊन मुंड्याचा आकार दिलेला आहे। त्यानंतर शोल्डरपासून टक्स पॉईंट घेतलेला आहे, तो 39 साईजसाठी 11 इंच मी घेतलेला आहे। 11 इंचाचा आलेला पॉईंट हा आडवा 4 इंचाला घेतलेला आहे। असा 4 इंच आहे आणि असा उभा 11 इंचावर घेतलेला आहे। आलेल्या पॉईंटच्या तिन्ही बाजूला मी 1.25 इंचाचं मार्जिंग सोडलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता बघा, 1.25 इंचाचं मार्जिंग मी चारही बाजूला सोडलेलं आहे। हे थोडं जास्त होतं, हे 1.5पर्यंत जाणार। हे जे मार्जिंग आपण सोडतो हे बॉडीनुसार असतं, त्यांची 40पर्यंतची बॉडी आहे, त्यामुळे मी 1.25 इंच सोडलेला आहे। सोडल्यानंतर खाली सरळ रेष धरून इथे मी 2.5 इंचाचा टक्स पॉईंट तयार केलेला आहे। 2.5 इंचाचा हा मुद्दे ठेवून 2.5 इंच टाकलेला आहे आणि हा खालचा टक्स पॉईंट तयार केलेला आहे। त्याच पद्धतीने इथे कमरेचा चौथा भाग अधिक 2.5 इंच अधिक 2 इंच घेऊन मी इथे कमरेची रेष आखलेली आहे। कमरेची रेष आखल्यानंतर आपल्या नेहमीची फिटिंगची रेष वगैरे मारून घेतलेली आहे। त्यानंतर हा पॉईंटला धरून इकडनं 3 इंचावरती रेष मारलेली आहे। ही जी मधली रेष आहे 3 इंचावर आहे आणि त्या रेषेच्या दोन्ही साईडला अर्धा इंच घेतलेला आहे आणि हा 1 इंचाचा टक्स तयार केलेला आहे। आपण उंची ही टोटल किती टाकलेली आहे तर त्यांची बॅकची उंची 14 आहे, अधिक 2 इंच वाढवून टाकलेली आहे। 14 अधिक 2 16, टोटल उंची त्यांची आपण 16 टाकलेली आहे। त्याच पद्धतीने इकडच्या पॉईंटला धरून तशी तिरकी रेष दिलेली आहे मुंड्याला आणि इकडे हा 1 इंचाचा टक्स तयार केलेला आहे। ह्या दोन्ही साईडचा 1 इंचाचा टक्स आहे, पण या साईडचा मी 1.25 इंचाचा टक्स तयार केलेला आहे। अशा पद्धतीने हे चार टक्स आपले तयार झालेले आहेत। तुम्हाला कसा वाटला डायग्राम मला नक्कीच सांगा। माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, काय प्रश्न असल्यास कमेंट करा। तुमच्याही बॉडी मेजरमेंटनुसार आपण असे डायग्राम तयार करू शकतो। थँक्यू।